उठ चल ग, उठ जा. हा बघा मी केक बनवलाय. कसा झालाय मम्मी केक? आवडला? आवडला भारी एकदम. रव्याचा केक तू सांग कसा झालाय? ऑनेस्ट रिएक्शन दे जरा. चांगली दिसतेस. काय बोल, केक कसा झालाय? मस्त एक नंबर. मस्त. स्पार्क केक कसा आहे? स्पार्क केक कसा झालाय? हाय, याला बॉल पाहिजे. आवड्या क्या आवड्या तो बघ ना, तो बघ. पहिल्यांदा केक आवडलाय सगळ्यांना. आता मी शिकली आहे केक बनवायला. सो आज आपण पावभाजी बनवणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण बटाटा वाफून घेतला आणि त्याच्यानंतर तो क्रश करून घेतला आहे. आणि इथे आपण भाज्या घेतल्या आहेत. भाज्या आहेत की मटार, भोपळी मिरची, ढोबळी मिरची असते का, ढोबळी मिरची आणि फ्लॉवर. आणि कलर चांगला येण्यासाठी आपण थोडंसं बीट टाकलं आहे त्याच्यामध्ये क्रश करून. तर आता आपण ह्याच्यात थोडंसं पाणी टाकूया आणि मग हे भाज्या वाफून घेऊया. इथे आपण भाज्या शिजवायला ठेवल्या आहेत कुकरमध्ये. आणि तोपर्यंत आपण इथे कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. तर आता बघूया, भाज्या शिजल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया. सो आता या भाज्या शिजवून झाल्या आहेत, त्या आपण मॅश करून घ्यायच्या आहेत. आणि तोपर्यंत इथे कढई ठेवलेली आहे, त्याच्यात आता आपण बटर टाकून घेऊया. सो बटर झालेलं आहे आणि त्याच्यात आता कांदा टाकायचा. मी टाकते. मम्मी मी सो पावभाजीला आपण जास्त कांदा यूज करायचा असतो आणि सोनेरी रंग येईपर्यंत तो परतून घ्यायचा. आणि मग त्यानंतर त्याच्यात आपण टोमॅटो टाकूया. तो आता ह्याच्यामध्ये उकडलेल्या भाज्यांमध्ये आपण बटाटा स्मॅश केला आहे तो आपण टाकूया. आणि मग मिक्स करून घ्यायचं आहे हे दोन्ही, म्हणजे आपला भाज्यांचा बेस रेडी होईल. आणि आपण इथे आता मसाला बनवतो, ज्याच्यात आपण कांदा टाकून परततोय आणि त्याच्यात टोमॅटो टाकतो. सो आता टोमॅटो पण आपण शिजवून घेतलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपण टाकतोय पावभाजी मसाला 1 पॅकेट और 1 चमचा बोलू शकतो, मोठा चमचा. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि काश्मीरी मिरची पावडर किंवा लाल मिरची पावडर नॉर्मल. बस, जास्त नको टाकू, तिखट असते ती. हे टाकून आता चांगलं परतून घ्यायचं आहे. यात आता आपण टाकणार आहोत अर्धा चमचा लाल तिखट, म्हणजे इन शॉर्ट आपला मसाला जो घरचा असतो तो. आता हे चांगलं मिक्स झालं आहे. आता त्यात आपण आता टाकतोय भाज्यांचा बेस, जे आपण स्मॅश करून घेतलेल्या भाज्या होत्या त्या टाकतोय. हे पहिले परतून मिक्स करून घ्या चांगल्या प्रकारे. आता ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया, म्हणजे एक चांगली कन्सिस्टन्सी यायला. जास्त पाणी नाही टाकायचं आहे, कारण की पावभाजीची भाजी थोडीशी असं जाडच असते, पातळ नसते, ग्रेव्ही टाईप. सो थोडंसं अजून टाकते, शिजेल ना मग प्रॉपर. डन. त्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. टाक अजून, भाजी जास्त आहे. त्याच्यात काय कोण बोलते समजेल का? हां, सो आता थोडा वेळ 7-8 मिनटं आपण नॉर्मल भाजी अशी शिजू द्यायची आहे, जेणेकरून सगळं भाज्या आणि जे आपण मसाला जो आधी बनवला आहे तो प्रॉपरली मिक्स होईल. आणि मग बघूया नंतर. पावभाजीमधली भाजी रेडी आहे. तर आता आपण पाव आणायला जाऊया. आणि नंतर मम्मीसाठी केकची ऑर्डर दिली आपण पावघरला, तो केक घेऊन येऊया. तिला माहिती नाही की केक वगैरे आणणार आहे, किंवा आता जाऊन घेऊन येऊया आणि मग आपण नंतर घेऊया. ठीक आहे, बाय. सो आता आम्ही निघालो आहे केक घेण्यासाठी. तर मम्मीला चॉकलेट फ्लेवर आवडत नाही, सो मग आम्ही आता रेनबो केकची ऑर्डर दिली होती. सो तो केक घेण्यासाठी आम्ही मॉन्जिनीसमध्ये पोहोचलो.
आणि तेव्हा ते आम्हाला म्हणाले की तुमची ऑर्डर सकाळीच कॅन्सल झाली आहे, बट त्यांनी आम्हाला सांगितलंच नाही. तिथे गेल्यावर आम्हाला ते समजलं. सो मग तिथलेच काही केकचे फ्लेवर्स बघितले, बट कन्फर्म नव्हतं. मग आम्ही आणखीन 3-4 बेकरीमध्ये जाऊन चेक केलं की कुठे आम्हाला रेनबो केक मिळतो आहे का. पण 3-4 बेकरीमध्ये फिरल्यानंतरही आम्हाला रेनबो केक काय शेवटी मिळालाच नाही. सो मग लास्ट ऑप्शन म्हणून आम्ही या बेकरीत गेलो आणि इथे गेल्यावर पण नाही मिळाला आम्हाला रेनबो केक. बट मग आता काय करणार, नाही मिळाला म्हणून मग आम्ही तिथूनचा दुसरा केक घेतला आणि तो केक घेऊन मग आम्ही घरी यायला निघालो. चल हा घे. सो हे बघा, फालतूगिरी झाली ॲक्च्युली. आम्ही केकची ऑर्डर दिलेली रेनबो, पण आम्हाला भेटला नाही. वेळेवर त्यांनी ऑर्डर कॅन्सल केली जेव्हा आम्ही केक घ्यायला गेलो तेव्हा. सो आम्ही 3-4 केक शॉप फिरलो. आम्हाला एकही केक आवडला नाही, कारण की मम्मीला चॉकलेट फ्लेवर जास्त आवडत नाही. सो तिला वेगळ्या फ्लेवरसाठी आम्ही खूप फिरलो. 3-4 दुकानं फिरल्यानंतर फायनली हा केक घेतला. याचा फ्लेवर काय होता? मलाई, रबडी मलाई समथिंग सी. आणि हा केक आहे आणि मम्मी रेडी होत आहे. ती बघा तिकडे रेडी होते. खायला आलेला आहे. आणि हा बघा स्पार्क खायला आलाय. केक पाहिजे तुला? स्पार्क काय खाऊ पाहिजे? झालेली आहे रेडी आणि आलेली आहे. बर्थडे गर्ल आलेली आहे. सांगते कशाला माझा बर्थडे सेलिब्रेट करतात तुम्ही वगैरे असं तसं. बट मम्मी लोकांचं ते नेहमीच असते की कशाला नुसतंच केक आणायचं आहे ते. बट ओके, सेटअप जास्त काय सेलिब्रेट केलं. आता जर आम्ही तिचे फोटो वगैरे काढतो आणि मग आपण आरती करूया. तो बघा हावरट केक खायला आलेला आहे. बाबू मम्माला विश कर, हॅपी बर्थडे कर मम्माला. हॅपी बर्थडे मम्मा, हॅपी बर्थडे मम्मा, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे मम्मा, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. त्याला केक पाहिजे, केक पाहिजे हावरट. चला. सो आता मम्मीची आरती करतोय, औक्षण करतोय मम्मीचा. दरवेळेला मम्मी आरती करते ना आमची. आज मम्मीचा बर्थडे आहे का? अरे, आणि हा बघा हावराट एकसारखा केक वरच येतोय. स्पार्क तुझ्या पण लावायचं, तुझ्या पण लावायचं कुंकू. तो पण आला आरती करायला. या आता इकडे, मी करते आरती. पटकन कर दीदी, जाम टाइमपास आहे तुझा. काढलं नाही मी ते. हा जा आता चल. हॅपी बर्थडे. ये इकडे, लपून बसलाय हा बघ. आता आपण हॅपी बर्थडे कर मम्मीला. हॅपी बर्थडे मम्मा, हॅपी बर्थडे. पाय पड, आशीर्वाद घे मम्मीचा. चला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मम्मी, हॅपी बर्थडे टू यू. जास्त फ्रीज झालाय. ते दिसतोय तो. हा ए हे घे, याला केक देते आता. तिला भरवा. तिला भरवा. काय असे करतात? याला बोलतात
हां चल पकड ग. नवीन स्टाईल केक खायची. तिथे पकड. स्पार्क ते बघ पीक झालं तुझं. काढतो हे बघ बाबू हे पण पडलंय खा पहिले. बरं मी फोटो नाही काढत आहे. चलो मम्मी का बर्थडे हो गया. सगळ्यांनी मम्मीला कमेंटमध्ये हॅपी बर्थडे विश करा. आमची बर्थडे गर्ल आणि हा आमचा हावरट बाबू. चांगला आहे ना. खूप प्रयत्नानंतर आम्हाला हा केक भेटलाय. म्हणजे जो पाहिजे होता तो नाही भेटला बट जाने दो जो होता है अच्छे के लिए होता है बोल के छोड़ देने का. तर आता जेवूया आपण पावभाजी वगैरे बघूया चला. आता त्याच्यात आणखीन थोडंसं बटर टाकलं आहे आणि आपली भाजी रेडी आहे. आणि कोथिंबीर पण टाकली आहे वरून थोडीशी गार्निश करण्यासाठी. आणि इकडे पाव होतात डन. हे बघा इकडे आणि हा इकडे. याला जळण झालेली आहे दुसरं काय नाही. हे बघा सो पावभाजी आणि आम्ही वाढून घेतलंय. ते भाजी आहे इथे आणि ही इकडे जेवायला बसलाय मॅडम लवकर. आणि इथे पप्पा जेवतात आणि स्पार्क स्पार्क हाय. काय चाललंय तुमचा? कमी कर टेम्परेचर. काय आहे मग तिला बर्थडेचं काय गिफ्ट पाहिजे जरा सांग. काय नको दिलं तुम्ही 2 गिफ्ट तेवढ्या बस. बाप्पा ऐकलं जाम डायलॉग मला शिकले. माझ्यासाठी बस तेवढे असते मी. रडू नको. मला माहिती तिला काय पाहिजे सांगू तिच्या मनातलं. ती सांगेन मला चांगले जाऊही पाहिजे. बघ मेरे को पता है. जावई. आणि एक सुंदर पाहिजे आमच्या स्पार्कसाठी. मी वाट बघते वाट बघते. जावई इफ यू आर वॉचिंग दिस व्हिडिओ आता जाऊ द्या ना मला नाही माहिती जावई कोण आहे. कधी जावई समर्थांना माहिती आहे. सून बघा ह्याच्यासाठी आम्हाला मुलगी शोधायला लावले. जरा असेल कोणतं DM सांग ना मला पाहिजे पोरगी असं सांग. पकडे मला द्यायला पोरगी आलाय. पाहिजे. ह्याच्याच कास्टवाली पाहिजे था पण. हा ह्याचं कहा? पाहिजे. हा ह्याचा जरा कधी प्रॉब्लेम होणार मी आहे. सासूबाई ना कधी होणार मी आजी. अरे भाई पहिले सासूबाई आजीला टाइम आहे काहीतरीच नको बडबडू. थांब एवढ्या लवकर पिकते कुठे. नाही घे, हा, एवढं चल. करून घे. इधर दुखता है ना काय पण कमरे का नको काटा बोलू. असं दुखता बाहेर है. वो तो मेरा भी दुखता है. गालीला पावसाला पावसाळ्यात तर मोड गए हे सारे. मेरा तो मोड गया है बैठ के. ते पावसाळ्यात नाही, तुला झाली पण कधी तू सांगते ही जावई बिवई. भाई तू वाटणार पण नाही आता आजी झाली तर सांग. गेला काय? काय? झलाटला थांब, नीट, नीट. फोकस, फोकस, फोकस. ये! तो बघ कसं पडतो. ये! आऊट! चिडलाय. हा, मागे, मागे जा. अरे असं नाही मारायचं. सो दॅट्स इट फॉर द टुडेज व्लॉग. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय अँड टेक केअर.